आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं वुडबेस, MDF तसेच प्लायवूड फर्निचर फक्त GP माहेर फर्निचरमध्येच. सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली. 32,000 रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू. खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध. तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण GP माहेर फर्निचर. देवगाव रोड, गोळीबार मैदानाजवळ, पेट्रोल पंपा शेजारी, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. संपर्क 77 67 09 73 73. संगमनेर तालुक्यातील जाखोरी येथील नवसाला पावणारी जाखुआई देवी यात्रोत्सव अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडलाय. यात्रोत्सवानिमित्तानं यावर्षी अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं. मंगळवारी 16 एप्रिलला सकाळी देवीला गंगा स्नान घालून महाआरती झाली. परंपरेनुसार हनुमान मंदिरापासून वाजत गाजत शेंदराची काठी, ध्वज, शेंदूर गावातून मिरवत आणून देवीला शेंदूर लावण्याची परंपरा आहे. त्यानुसार देवीला शेंदूर लावला गेला आणि यात्रेला सुरुवात झाली. भाविकांनी सकाळपासून दिवसभर दर्शनासाठी गर्दी केली. जिल्हाभरातून अनेक भाविक दर्शनासाठी आले होते. देवीला नैवेद्य, नारळ, पेढा, ओटी भरण, गुळाची शेरणी असा प्रसाद चढवला गेला. ज्या भाविक भक्तांनी नवस केले होते ते फेडण्यासाठी मोठी गर्दी केली. सायंकाळी देवीचा छबिना, चोळी पातळ आणि काठीची मिरवणूक निघाली. त्यानंतर फटाक्यांची आकर्षक आतिषबाजी झाली. मिरवणुकीनंतर देवीची सामूहिक आरती झाली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वागचौरे यांच्या शुभ हस्ते ही आरती केली गेली. तर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे, पोलीस कॉन्स्टेबल AB उगले यांची देखील हजेरी होती. देवस्थान ट्रस्टकडून DYSP सोमनाथ वागचौरे, पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांचा सत्कार केला गेला. त्यानंतर फटाक्यांची आकर्षक आतिषबाजी झाली. यात्रेनिमित्तानं जाखुआई मंदिरावर आणि गावातील सर्वच मंदिरांवर विद्युत रोषणाई केली गेली. रात्री मालती इनामदार यांचा लोकनाट्य तमाशा झाला. बुधवारी 17 एप्रिलला सकाळी हजऱ्यांचा कार्यक्रम होऊन सायंकाळी 4 वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा रंगला. यावेळी तालुक्यातून विविध ठिकाणच्या मल्लांनी आपली ताकद आजमावली. काय काल झालेला जो काही तमाशा, काय नाव तमाशाचं, गावाने अतिशय रिस्पॉन्स त्या तमाशाला दिला. रात्री अतिशय तमाशा चांगल्या तऱ्हेने गावाने केला आणि तमाशाने चांगली कला दाखवली. दुसरी गोष्ट, काल झाला तमाशा, आज आहे हगामा. गावाच्या एकंदरीत गावाच्या मानाने हे काम मोठं होतं आहे. तसं कारण का 1-2 लाख रुपयाचा खर्च करायला गावाची त्याची काम पुरत नाही. तर गावातले कार्यकर्ते सक्षम असल्यामुळं हे काम अगदी कसे ना आळ्यापिळ्या देऊन का आहे ना, पण ते करतात आणि म्हणून हे काम यशस्वीपणे पार पाडते. त्यामध्ये सगळ्यात मोठा गावाचा वाटा आहे, त्यामध्ये कार्यकर्त्यांचा आहे. दुसरी गोष्ट येणाऱ्या भाविकांचा आहे. इथं वर्गणीच्या पावत्या होतात, वर्गणी होते, देणगी देतात. सगळीकडून असं जाखुबाई देवस्थान एकंदरीत या पंचकृषीमध्ये जवळपास नावाजलेलं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण का आजूबाजूचे गावं प्रत्येकजण दर्शनाला येतोय, 10 रुपये देतोय आणि म्हणून तो रिस्पॉन्स अजून वाढत चालला आहे. जाखुबाई मंदिराच्या बाबतीत बोलायचं झालं तर कमी लोकसंख्येचं गाव असताना एवढं मोठं मंदिर करणं शक्य नव्हतं. परंतु गावाने मोठी धडाडी केली, कार्यकर्त्यांनी एक संयम ठेवला काय आज आपण एवढं काम करू शकतो आणि म्हणून आज ह्या लेवलला काम केलेलं एकमेव खरी पुण्य गावाची असेल, नंतर कार्यकर्त्यांची असेल, पंचकृषीतील लोकांनी बरीच काही मदत दिली त्यांची असेल, काही नेते मंडळींचा निधी मिळाला आहे त्यांचीही असेल आणि म्हणून अतिशय सुंदर हे काम चाललेलं आहे. इथून पुढच्या काळामध्ये असंच चालावं. आमच्या गावातील ग्रामस्थ आलेले भाविक भक्तांनी या ठिकाणी भरभरून देणगी दिली. त्याचबरोबर या मंदिराच्या कामासाठी गावातील ग्रामस्थ असतील, गावातल्या लेकीबाळी असतील, यांनीही या ठिकाणी देणगी देऊन आज हे मंदिर पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहे. काही दिवसातच आपण या मंदिराचा कळशाचं काम या ठिकाणी करणार आहे. तरी जे गावातील ग्रामस्थ वर्गणी देण्याचे राहिले असतील, ते कोणाला देणगी देण्याची इच्छा असेल त्यांनी त्या ठिकाणी द्यावी. नामदार बाळासाहेब थोरात यांनी या मंदिरासाठी 18 लाख रुपयाची देणगी दिली. त्याचबरोबर खासदार सदाशिवभाऊ लोखंडे यांनी देखील या ठिकाणी 5 लाखाची देणगी दिलेली आहे. त्याचबरोबर काही कामं ब्लॉकची कामं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निधीतून पूर्णत्वाच्या दिशेने सुरू आहे.
अशी या ठिकाणी गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं जाखूबाई देवस्थान ट्रस्टच्या वतीनं मी आलेल्या सर्व भाविक भक्तांचं पुनश्च एकदा या ठिकाणी आभार मानतो. 6 वाजता देवीला अभ्यंग स्नान घातलं जातं, देवीची महाआरती होते. त्यानंतर शेंदूर मिरवणूक. आमच्या गावामध्ये एक प्रथा आहे, पूर्ण गावातील सर्व नागरिक शेंदूर टाकतात आणि तो शेंदूर मारुती मंदिरापासून देवीच्या मंदिरापर्यंत या ठिकाणी वाजत गाजत या ठिकाणी आणला जातो. त्यानंतर त्या शेंदराची देवीला शेंदूर लावला जातो. त्यानंतर या ठिकाणी गावामध्ये काही प्रसादाचे कार्यक्रम असतात, ते पार पडतात आणि त्यानंतर संध्याकाळी एक लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम असतो. संध्याकाळी एक नैवेद्य त्या ठिकाणी मिरवणूक असते, छबेना म्हणतो त्याला आपण, तो छबेन्याची मिरवणूक असते आणि त्यानंतर संध्याकाळी लोकनाट्याचा तमाशा असतो. या तमाशासाठी, या यात्रेसाठी ग्रामस्थच आणि ग्रामस्थांच्या व्यतिरिक्त इतर पंचक्रोशीतील भाविक या ठिकाणी खूप येत असतात. त्यामुळे या यात्रेला शोभा वाढते. मी आमच्या सर्व यात्रा कमिटीच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं गावातील आणि गावाच्या बाहेरील पंचक्रोशीतील सर्व भाविकांचे या ठिकाणी मी तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो. आज ह्या मंदिर 50 ते 60 लाख रुपयाचं मंदिर उभं राहिलं म्हणजे ह्या देवस्थानावर गावचं बाहेर आमच्या गावच्या ज्या मुली बाहेर आहेत त्या मुलींचं आणि पंचक्रोशीमध्ये जे लोक ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांचं सुद्धा ह्या देवस्थानावर इतका मनोभाव आहे. त्यांनीही ह्या मंदिराला खूप मदत केली. या मंदिराचं नंतर आम्ही ट्रस्टी केलं. त्या ट्रस्टीमध्ये जे मेंबर आहेत, अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, सचिव आहेत, यांनी ह्या कामाला खूप गांभीर्यानं घेऊन असं एक त्या व्यवहाराकडं याच्याकडं सगळ्यांना सामावून घेऊन चर्चा करून हे मंदिर आज उभं केलं. ह्या मंदिराचं म्हणजे ह्या देवीचं एक प्रकारचा जीर्णोद्धारच झाला आहे. जीर्णोद्धार झाल्यामुळं पंचक्रोशीतल्या भाविकांचं इतकं मोठं मनाची हे झालेली आहे का त्याचं काय हे नाही. तर देवीच्या उत्सवाच्या दिवशी, यात्रेच्या उत्सवाच्या दिवशी सकाळी काठीचा कार्यक्रम होतो. काठीचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी जे देवीचे बकराचा कार्यक्रम असतो, त्या बकराचे निवद आल्यानंतर काठीचा कार्यक्रम होतो आणि साधारण 10 वाजता इथं दरवर्षी तमाशाचा कार्यक्रम होतो. तमाशाचा कार्यक्रम होताना देवीची यात्रा ही म्हणजे बकराची असल्यामुळे बरेचसे होतं, परंतु इतकं शांततेनं गाव घेतं का त्याला काही हे नाही. अगदी व्यवस्थित कार्यक्रम होतो. दुसऱ्या दिवशी आगामा होतो आणि तमाशाचं सकाळी हाजऱ्या होत्या. हाजऱ्यातही कुठं कोणाला गाल बोट नाही, काय नाही. ही परंपरा आहे. ह्या परंपरेचं आज तागायत ते काम चालू राहिलेलं आहे. हे पुढेही चालत राहील. यात्रा यशस्वी करण्यासाठी जाखवाई देवस्थान ट्रस्ट, जाखवाई यात्रा कमिटी, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि तरुणांनी विशेष परिश्रम घेतले. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावालाला आजच भेट द्या, कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं CNC मशीन. या मशीनद्वारे चष्मा फिटिंग, लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी, डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच. तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन. काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी. या ठिकाणी 3D रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा. तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला, जुनी स्टेट बँक जवळ, संगमनेर. 88 88 47 27 25 आणि 82 75 92 99 94.